आमच्या ऑफिसमधले जे कलिग्स आहेत त्यांच्याकडून बेस्ट किचननेटचा नंबर मिळाला। शोरूमला आम्ही व्हिजिट केली होती, तिथे पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला। तिथे जे व्हरायटीज तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या आम्हाला सगळ्या दाखवल्या। उत्तम काम, छान माणसं आणि स्वच्छतेच्या बाबतीत विचारायला गेला तर मोजून 4 दिवस लागले आणि सगळ्यात चांगली गोष्ट बेस्ट किचननेटची एक आहे। जर का असा एक्सपिरियन्स असेल, बेस्ट पेक्षा बेटर किचननेट द्यायला नाव द्यायला काही हरकत नाहीये। जो आपण प्रिव्हियस प्रोजेक्ट बघितला, आता त्याचा आपण रिव्ह्यू जाणून घेणार आहोत। नमस्कार, बेस्ट किचननेट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आहे रोहिणी आणि आज आपण आलो आहोत जत्रा हॉटेल साइड एरियावर, जिथे आपण मिस्टर अँड मिसेस राऊत यांच्या इथे पूर्ण त्यांचा फर्निचर प्रोजेक्ट कंप्लीट केला आहे। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण जो प्रोजेक्ट बनवला आहे तो त्यांना कसा वाटला। नमस्कार सर, मॅम नमस्कार। सर्वप्रथम तर बेस्ट किचननेट बद्दल तुम्हाला कसं समजलं? आमच्या ऑफिसमधले जे कलिग्स आहेत त्यांच्याकडून बेस्ट किचननेटचा नंबर मिळाला। कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग चांगला रिस्पॉन्स आला, कोटेशन वगैरे दिलं त्यांनी। त्याच्यानंतर ड्राफ्ट्स पण पाठवले। त्यांची जी डिझायनर टीम आहे, अक्षदा मॅडम आणि बाकी जी आहे डिझायनर टीम, त्यांनी चांगला सपोर्ट केला। पाहिजे त्यावेळेला पीडीएफ मला येत होत्या, त्यामुळे फायनान्शियल जे एक प्रोजेक्ट होतं ते बरोबर त्यांनी बसवलं आणि त्यामुळे बेस्ट किचननेटकडे आम्ही जाण्याचा निर्णय घेतला। आणि सर कसं असतं माहिती आहे का, जेव्हा आपण फर्निचर बनवतो ना तेव्हा आपले खूप काही थॉट्स असतात कलर्स रिलेटेड ऑलरेडी, आणि तुमचं फर्निचर होतं, तर तुम्ही बेस्ट किचननेटकडेच बनवण्याचा कसा निर्णय केला? बेस्ट किचननेट ऑफिसमध्ये विचारल्यानंतर आणि तुमचा सपोर्ट बघितल्यानंतर तुमच्या शोरूमला आम्ही व्हिजिट केली होती, तिथे पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला। तिथे जे व्हरायटीज तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या आम्हाला सगळ्या दाखवल्या आणि त्या व्हरायटीज मधून आम्ही कलर चॉईस केले। त्यावेळेला सुद्धा आम्हाला अक्षय नेरकर सरांनी आणि मला वाटतं हर्षदा मॅडमने डिझायनर मध्ये खूप मदत केली। कलरच्या व्हरायटीज खूप सगळ्या दाखवल्या, पण आमच्या ज्या पूर्वीच्या फर्निचरला मॅचिंग होत्या त्याप्रमाणे आम्हाला करणं गरजेचं होतं आणि ते अगदी व्यवस्थित करून दिलेलं आहे बेस्ट किचननी। मी म्हणतो की बेस्ट पेक्षा बेटर किचननेट द्यायला नाव द्यायला काही हरकत नाहीये आणि चांगला सपोर्ट आणि चांगलं फर्निचर जर का करायचं असेल तर डेफिनेटली बेस्ट किचननेट सगळ्यात उत्तम उपाय आहे। आणि नाशिकमध्ये मला वाटतं की नाव चांगलं आहे आणि अजूनही चांगलं व्हावं हीच इच्छा आहे। थँक्यू सो मच सर। मॅडम, तुमचं मी मत जाणून घेणार आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे? उत्तम काम, छान माणसं आणि स्वच्छतेच्या बाबतीत विचारायला गेला तर अति छान, खूप स्वच्छ करून देत होते आणि मेन म्हणजे असं वाटलं नाही की परकी माणसं आली आहेत, कोणी आपल्या घरातली असल्यासारखी। त्यांना निदान चहा पाणी इथपर्यंत विचारलं की ते हो म्हणत होते, एवढंच खूप छान वाटलं। ओके, थँक्यू सो मच मॅम। तुम्हाला जो आम्ही टाइम पिरियड दिला होता की त्या टाइम पिरियडमध्ये आम्ही तुम्हाला फर्निचर डिलिव्हर करणार आहे, टाइम पाहून आम्ही कंप्लीट केला का? अगदी, की आमचं एक प्रोजेक्ट होता की बाबा चिरंजीव आणि त्याची मिसेस हे 20 तारखेला येणार होते। 15, 16, 17 ऑगस्ट सुट्टी होती आणि त्या पिरियडमध्ये आम्ही सांगितलं होतं की हे काम पूर्ण व्हायला पाहिजे। 27 तारखेला गणपती येत आहेत, गणपतीची तयारी 8 दिवस अगोदर चालू असते, त्याप्रमाणे आम्हाला 15, 16, 17, 18 या तारखेमध्ये बरोबर वेळेत आम्हाला हे काम पूर्ण करून टोटली फिनिशिंग करून दिलं। मोजून 4 दिवस लागले आणि सगळ्यात चांगली गोष्ट बेस्ट किचननेटची एक आहे की पूर्ण मेजरमेंट घेऊन व्यवस्थित MM मध्ये मेजरमेंट घेऊन त्याचं जे परफेक्ट त्यांनी जे स्ट्रक्चर बनवलं इथे येऊन, ते सगळ्यात अतिशय उत्तम त्यांचं उदाहरण आहे की इथे त्यांनी जास्त घाण केली नाही, जी केली त्याचं स्वच्छता जसं मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे अतिशय क्लीनली त्यांनी हे स्वच्छ करून दिलं आम्हाला। तोच बेस्ट उपाय आहे। ओके, थँक्यू सो मच मॅम तुमच्या या अमूल्य रिव्ह्यूसाठी। आणि जर इन फ्युचर तुम्ही घर घेणार असाल तर बेस्ट किचननेट करून करणार का? नक्कीच मॅडम, आहे या घरात सुद्धा आम्ही काही अजून रिनोव्हेशन्स करू तर नक्की तुमच्याकडनंच, कारण अजून बरंच काही करायचं आहे। आणि जर का असा एक्सपिरियन्स असेल की वेळेच्या अगोदर जर का काम होत असेल आणि अक्षय नेरकर किंवा श्रद्धा मॅडम, हर्षदा मॅडम सारखे जर का आम्हाला सपोर्टिव्ह लोक असतील तर मला वाटतं की आम्ही दुसरा पर्याय का शोधायचा। चलो, ऑल द बेस्ट, थँक्यू। अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाओ बेस्ट किचननेटची हीच सदिच्छा। धन्यवाद। थँक्यू सो मच सर, मॅम। आणि व्हिडिओ बघितला असेल तुम्ही जो आपण प्रोजेक्ट केला असेल, आणि जर नाही बघितला तर आय बटनवर तुम्ही क्लिक करून व्हिडिओ बघू शकता। जो आपण प्रोजेक्ट केला आहे त्याचं पूर्ण मी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलं आहे आणि तुम्हाला प्रोजेक्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि बेस्ट किचननेट चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।